जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। साताऱ्याची पहिली वहिली इमारत 17 मजली, साताऱ्याची ओळख ठरणारी लँडमार्क टॉवर्स आहे सजली। नव्या बदलत्या साताऱ्याची ओळख 17 मजली। 17 मजली हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीजनं सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम सातारा। बुकिंगसाठी संपर्क 90 118 90 118। नमस्कार। सातारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताची जी योजना होती पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना, त्याच्यामध्ये मागील 5 ते 8 वर्षांमध्ये 2 प्रकारचे मोठे घोटाळे झाले। त्यातला पहिला घोटाळा होता दुबार पीक कर्ज घोटाळा, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एकाच पिकावरती एकाच क्षेत्रावरती 2 वित्तीय संस्थांकडून पीक कर्ज मिळावं यासाठी सहकार याच्यामध्ये विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीमधील जे सचिव आहेत त्यांचा वापर केला गेला। त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचा घोटाळा म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे परतफेड करून सुद्धा ते पात्र असून सुद्धा पंजाबराव देशमुख व्याज सवलती योजनेसाठी सुद्धा राष्ट्रीयकृत बँकांनी निष्काळजीपणा करत शेतकऱ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून सबसिडीच्या हक्कापासून वंचित ठेवलेले आहे। या संपूर्ण दुबार पीक कर्ज घोटाळा आणि हा जो निष्काळजीपणाने जे अनप्रोसेस सबसिडी राहील याची जर आपण टोटल जर केली तर दुबार सबसिडी घेण्याची संख्या भविष्यामध्ये ही 10 ते 15 हजार पर्यंत जाऊ शकते असा आमचा प्राथमिक अंदाज आहे। ईडीची याच्यामध्ये नोटीस आहे आणि सर्व केंद्रीय तपास यंत्रणांना लागण्यासाठी कारवाई घेण्यासाठी जो अहवाल अपेक्षित आहे त्यासाठी सध्या शासनाची सहकारी यंत्रणा म्हणजे विभागीय कोल्हापूर आयुक्त ही सध्या कार्यरत आहेत। मराठी एकीकरण समितीचा मी कार्याध्यक्ष प्रदीप सामंत अतिशय जबाबदारीने सांगतो की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचं भलं व्हावं ही आमची भूमिका असते। आम्ही बिगर राजकीय संघटनेत आलेलो आहोत। राजकीय लोकांशी आणि राजकारणाशी आमचा काही संबंध नाही। तुम्ही राजकीय लोकांची नावं विचारतायत, काही संबंध नाही आमचा। आमची चुकी आहे मतदाराची की आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे। सातारा जिल्हा नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय नेत्याला, आमदाराला, खासदाराला या प्रकरणाची पूर्ण माहिती आहे। नव्हे त्यातील बहुतांश लोक याचे लाभार्थी आहेत। त्यामुळे हे प्रकरण जेवढं सहज वाटतं, जेवढ्या सोप्या पद्धतीने वाटतं त्या पद्धतीने तडीच जाणार नाही। याच्याकरताच आपल्या सगळ्यांचं सहकार्य हवं। सर्व पत्रकार, सर्व शेतकरी बंधू यांनी एकत्र येऊन हे प्रकरण लावून धरलं पाहिजे। सध्या सहकार आयुक्त त्याची चौकशी करत आहेत। त्याच्याकरता विभागीय संनिबंधक कोल्हापूर याची नेमणूक झालेली आहे, सुनावणी सुरू आहे। जास्त कागदपत्र मी आपल्याला देऊ शकत नाही, परंतु ईडीकडनं पण याची चौकशी सुरू झालेली आहे। ईडीची स्वतः नोटीस यांना पाठवलेली, आपल्याकडे त्याची प्रत आहे, ती प्रत तुम्हाला मी देऊ इच्छितो। या चौकशीमध्ये काय निष्पन्न होईल त्याच्याकरता आणखी 30 दिवस, 45 दिवस, कधी 7 दिवस लागतील। जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की 7 दिवसामध्ये आम्ही याच्यावरती FIR नोंदवू। आत्ताही जिल्हाधिकारी साहेबांची 5 वाजता आमची बैठक नियोजित आहे। त्या बैठकीमध्ये आणखी काहीतरी आपल्याला सारांश निघेल। आणि मी तुम्हाला आज खात्रीने सांगतो की जर सरकारी यंत्रणा राज्य पातळीच्या आणि केंद्र पातळीच्या जर याच्यामध्ये कमी पडल्या तर मग आम्हाला न्यायालयाची पायरी चढावी लागेल। हे निश्चित आहे। आम्ही हे प्रकरण पुढे तडीस लावणार आणि ह्याच्यातून जे जे काही घटक आहेत, दोषी आहेत, आरोपित आहेत त्यांना त्यांची जागा दाखवत आहे। किती हजार कोटींचा घोटाळा थोडक्यात? पुन्हा तुम्ही आकड्यावरती आलात, आकड्यांचं काही मला करायचं नाही। सध्या आम्हाला जो आकडा जो अनुमानित आहे तो 1000 करोड आहे असं मी म्हणतो आहे, पण हा आकडा कदाचित 1000 चा 10,000 करोड सुद्धा होऊ शकतो। जिल्हावासियांना तुम्ही आव्हान काय करताय? जिल्हावासियांनी प्रत्येकाने याच्यामध्ये काही लाभार्थी असतील आणि काही उपाशी राहिले असतील, त्या प्रत्येकाने आम्हाला समर्थन द्यायचं आहे, पाठिंबा द्यायचं आहे, आपापली प्रकरणं शोधून बाहेर काढायचे आहेत, प्रत्येकाने अर्ज करायचे, तक्रारी करायचे आहेत, प्रत्येकाने FIR करायचा प्रयत्न केला पाहिजे, प्रत्येकाने प्रामाणिक असल्याचं सर्टिफिकेट निर्माण करावं। घोरपडे साहेब, निसराळे तालुका जिल्हा सातारा। मी एक माजी सैनिक आहे। काश्मीरमध्ये 2006 मध्ये 12 ऑक्टोबरला मला 4 गोळ्या लागलेल्या आहेत आणि मी 2017 एप्रिलला रिटायर झालो। रिटायर झाल्यानंतर मी 1 वर्ष इथं MPSC क्लास केला आणि मला पेन्शन आणि माझी परिस्थिती व्यवस्था असल्यामुळे मला वडिलांचा व्यवहार बघण्याचा विषयच येत नव्हता किंवा वडिलांचं पासबुक शिवाय किंवा कोणतीही चेक करण्याची गरज नव्हती, कारण वडिलांचं मी सर्व खर्च करता मीच बघत होतो। आणि वडिलांचं निधन 2021ला झाल्यानंतर
मी 2019ला शेती काढून घेतली, परंतु वडिलांचं बँक पुस्तक काही बघितलं नाही. 2 वर्ष वाटाघाऱ्याने 2 उत्पन्न खाल्ली आणि त्यानंतर मी शेती काढून घेतली आणि 2021ला वडिलांचं निधन झालं. त्यावेळेला त्यांचं बँक पासबुक चेक केलं. त्यावेळेला बँक पहिल्यांदा प्रथम मला मोटर पाईपलाईनचा घोटाळा लक्षात आला आणि ते लक्षात आल्यानंतर मी कागदपत्र मागणी केली. ARनी सुद्धा दखल घेतली नाही, सोसायटीने सुद्धा अर्ज करून सुद्धा कागदपत्र दिले नाहीत. म्हणून मी उपोषणाचा अर्ज दिला. इथं बोरगाव पोलिसांनी मला सांगितलं की तुम्ही उपोषण करू नका, आम्ही तुम्हाला न्याय द्यायला लावतो. तरीसुद्धा AR शंकर पाटील यांनी दिशाभूल करणारा अहवाल दिला. त्या अहवालाबाबत मी कागदपत्र गोळा करू, जसं वकील साहेब म्हणले की कागदपत्र असल्याशिवाय तुम्ही काय बोलू शकत नाही. त्या अहवालाच्या विरोधात मी कागदपत्र गोळा करून DDR यांना तक्रार केली. शेखर सिंग साहेबांनी सुद्धा आदेश दिले की यावरती सविस्तर चौकशी होऊन आदेश करा, म्हणजे यांना न्याय द्या एक आर्मी पर्सन म्हणून. तरीसुद्धा मनोहर माळे यांनी एका सैनिकाची अवहेलना केली आणि कागदपत्राची कोणतीही 3 महिने सन्मान घेऊन कागदपत्रच बघितली नाहीत आणि अहवाल सादर केला. त्या अहवालाबद्दल मी राष्ट्रपतीपर्यंत पत्र दिले आणि विभागीय आयुक्त अरुण काकडे यांना पत्र दिले. आज 2 वर्ष झाली मी या प्रकरणात लढतोय. परंतु काय ते सांगा, फसवणूक सांगितली. माझी फसवणूक, माझ्या वडिलांच्या नावावरती अनेक प्रकारची कर्ज मंजूर केली आहेत. पीक कर्ज, सामान्य कर्ज, मोटर पाईपलाईन अशी वडिलांच्या नावावरती बोगस कागदपत्र बनवून वडिलांच्या सह्या मारून या सचिव संभाजी धोंडराम घोरपडे आणि चेअरमन धनाजी दत्तात्रय जाधव आणि आमचं ज्याच्याकडे जमीन वाटेल होती धनाजी प्रसाद घोरपडे यांनी संगनमताने खोटी कागदपत्र तयार करून कर्ज मंजूर करून 9 लाख रुपये घोटाळा. जवळ 8,88,360 रुपयाचा माझ्याकडे प्रूफ आहे. सैनिकाच्या घरावर अशी शेतकरी किती अनपड आहेत. मला मनोहर माळेंनी स्वतः म्हणलंय, मी तुम्हाला उघड सांगतो आणि मी त्याचं व्हिडिओ शेअर करून मागले मनोहरांचं की तुम्ही सैनिक आहात म्हणून तुमचं प्रकरण तरी हातात घेतलंय, दुसरा कोण असता तर हाकलून दिला असता. हा शब्द मला मनोहर माळेंनी वापरलाय आणि त्यांनी नाही म्हणावं, त्यांची नार्को टेस्ट करावी आणि त्यांनी नाही म्हणावं. सावंत, वर्धनगड सोसायटीचा एक सभासद. सोसायटीमध्ये सहकाराचे काही नियम असतात, त्या सहकाराच्या नियमाच्या अधीन राहून सभासदांची कर्ज मंजूर करून घ्यायची असतात. सर्वसाधारणपणे कायदा काय सांगतो की संचालक मंडळाचा ठराव झाल्यानंतर संचालक मंडळ एक कम तयार करतं. ते कम मंजुरीसाठी बँकेकडे जातं, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जातं आणि बँकेची मंजुरी मिळाल्यानंतर त्या सभासदाला त्या कर्जाचं वाटप होत असतं. आमच्या वर्धनगड सोसायटीमध्ये संचालकाचा कोणताही ठराव नसताना, कोणत्याही प्रकारचं कम तयार झालेलं नसताना सोसायटीचा सचिव, बँकेचे विकास अधिकारी, बँकेचे अधिकारी एकत्र येऊन संचालकाला अंधारात ठेवून आमच्या सोसायटीमध्ये 111 प्रकरणं त्यांनी परस्पर मंजूर केलेली आहेत. त्या 111 प्रकरणामध्ये 57 लाखापेक्षा जास्त कर्ज वाटप करण्यात आलेलं आहे. हा एक घोटाळा. कम मंजूर झाल्यानंतर एका मंजूर झालेल्या कमवर आपण 3 वर्ष त्या सभासदाला कर्जाचं वाटप करत असतो. दुसरा यापेक्षा जास्त गंभीर जर अपहार कुठला झाला असेल आमच्या सोसायटीमध्ये, तर जुन्या कममध्ये ज्या सभासदांना कर्ज मंजूर झालेलं होतं त्या सभासदांची नावं खोडून, खाडाखोड करून काही ठराविक लोकांची नावं त्याच्यामध्ये ॲड केली, ती नावं घेतली आणि परस्पर त्या लोकांना त्या कर्जाचं वाटप केलेलं आहे. त्यानंतर आता एक तुम्ही सैनिकांचं एक उदाहरण, वर्धनगडमध्ये तुम्हाला मी 12 ते 13 उदाहरणं देतो की जे आर्मीमध्ये आहेत, सैन्यामध्ये आहेत, आपल्या भारत भूमीच्या रक्षणासाठी कुठंतरी सीमेवर काम करत आहेत, वर्ष 2-2 वर्ष ते कधी गावी येत नाही. तर माझ्याकडं कॉन्क्रीट 11 ते 12 प्रकरणं अशी आहेत की सोसायटीचं ऑफिस कुठं आहे माहीत नसणारे काही सैनिक सभासद त्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचललेलं आहे, त्या कर्जाची परतफेडसुद्धा केलेली आहे. परंतु शासनाची जी सबसिडी मिळते 25,000, 50,000, 16,000, पूर्वी 15,000 मिळत होते, त्या रकमेचा अपहार करण्यात आलेला आहे. मयत केसेस, जी व्यक्ती मयत आहे त्या मयत व्यक्तीच्या नावेसुद्धा वर्धनगडच्या सोसायटीमध्ये संगणमतानं कर्ज मंजूर झालेली आहे.
अशी बरीच प्रकरणं अशी वर्धनगड सोसायटी अनेक प्रकरणं आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की पाठीमागच्या 1.5 वर्षापासून आमचं हे नवीन संचालक मंडळ मी स्वतः त्यांच्यासोबत जातो आहे. AR ऑफिसमध्ये कित्येक वेळा गेलो, DDR ऑफिसमध्ये गेलो. DDR ऑफिससमोर आम्ही एक दिवस लाक्षणिक उपोषण केलं होतं, तरी आम्हाला तिथं दाद मिळाली नाही. बँकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, काही त्याचा उपयोग झाला नाही. आमचे 7-8 महिने त्याच्यामध्ये गेले. त्याच्यानंतर आम्हाला कुणीतरी सजेस्ट केलं, आम्ही विभागीय निबंधक कोल्हापूरला त्यांच्याकडे गेलो. आमची वेदना, आमचा जो प्रश्न आहे त्यांच्यासमोर मांडला आणि त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला चांगली मदत केली. आणि त्यांनी पुढाकार घेतल्यामुळं आमच्या संस्थेचं आता टेस्ट ऑडिट सुरू आहे. टेस्ट ऑडिट सुरू होऊन 1.5 महिना झालेला आहे. पण आजसुद्धा टेस्ट ऑडिटसाठी जे आवश्यक कागदपत्र, जे डॉक्युमेंट्स जे द्यायला पाहिजेत ते डॉक्युमेंट्स सचिवाकडून त्यांच्यापर्यंत पोचलेले नाहीत. सचिवांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय झालेला आहे. त्यांना 7 दिवसाची मुदत दिलेली होती. मुदत देऊनसुद्धा तो अगदी राजरोसपणे त्या गावामध्ये फिरतो आहे आणि त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नाही. परवा 17 तारखेला या संदर्भामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये चर्चा झाली. कलेक्टर ऑफिसमध्ये बँकेचे सगळे अधिकारी होते. तिथं तुमचे AR साहेब होते, तिथं माळी साहेब होते, DDR होते, सगळे होते. असूनसुद्धा 7 दिवसाची मुदत देऊनसुद्धा आज 15 दिवस झाले तरी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.